नटलेला हा भारत आणि भारतातला हा पूर्व भारत। अभिवादन करून आजच्या या स्नेह संमेलन सोहळ्यास उपस्थित सर्वांचे मी स्वागत करते। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की प्रवरेचे दैवत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील व सिंधुताई विखे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करावे व दीप प्रज्वलित करावा। मशाल सोवा दिवा दूर करतो अंधार, संघर्षाच्या वाटसरूंना देतो प्रकाशाचा आधार। दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। मी मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावे। मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आज आपला 56वा वार्षिक स्नेह संमेलन दिन साजरा करत आहे। त्यानिमित्त मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्या सन्माननीय चैताली अनिल कुमार सरनोत पोरवार या माजी विद्यार्थिनी आहेत आणि विद्यालयामधून बॅच 2010 मध्ये त्या पास आउट झालेल्या आहेत। त्या 10वी मध्ये असताना त्यांना 96% गुण मिळाले होते आणि 12वी मध्ये 86% आणि त्या बीकॉम झालेल्या आहेत। आणि चार्टर्ड अकाउंटंट ही या क्षेत्रातली सर्वात मोठी परीक्षा असते आणि त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि त्या सध्या जळगाव इथे प्रॅक्टिस करत आहेत। शाळेच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत। त्याचबरोबर मंचावर उपस्थित संस्थेच्या सीईओ डॉक्टर सुस्मिता विखे पाटील, संस्थेचे इतर पदाधिकारी नंदुशेठ राठी, भारत पाटील घोगरे आणि सिस्टर इन्स्टिट्यूटचे सर्व प्रिन्सिपल या सर्वांचं मी प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। प्रवरेच्या मातीचा गुण आहे नवनिर्मिती। सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखाला पाहून लोणीसारख्या खेडेगावात सहकारातून एखादा शेतकऱ्याच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना सुरू करावा असे स्वप्न पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी दाखवली। कर्जात अडकलेल्या शेतकऱ्याला पत निर्माण करून द्यावी यासाठी त्यांनी स्वतः चटणी भाकरी खाऊन या ठिकाणी एक शेर गोळा केला आणि कारखान्याचा पाया भक्कमपणे उभा केला। सरकार दरबारी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जात असताना पद्मश्रींना जाणवलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही। स्वतः कमी शिकलेल्या पद्मश्रींनी खेड्यातल्या शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, गरिबाचा मुलगा मुलगी शिकली पाहिजे यासाठी प्रवरा पब्लिक स्कूल आणि प्रवरा कन्या विद्या मंदिर या 2 निवासी शाळांची सुरुवात केली। 1969 साली प्रवरा कन्या विद्या मंदिर सुरू करण्यात आलं। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे शुद्ध बीज होतं, त्यामुळं फळं ही चांगलीच आलेली आहे। प्रवरा कारखान्याच्या परिसरात
कन्याशाळा सुरू झाली त्यानंतर ती या भव्य वास्तूच्या रूपात दिमाखात उभी आहे. आज शाळेची सर्वांगीण प्रगती झाली आहे व भविष्यात होत राहणार आहे. आज शाळेला 56 वर्ष पूर्ण होत आहेत. शाळेचा कणा विद्यार्थी हा शाळेचा कणा आहे असं म्हटलं जातं. विद्यार्थिनींची केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा सतत प्रयत्न करत असते. इतर शाळांपेक्षा जाणीवपूर्वक वेगळे वातावरण शाळेमध्ये ठेवले जाते. आज विद्यालयामध्ये KG पासून 12वी पर्यंत 3000 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत आणि ज्ञानाचं अमृत पिऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशात परदेशामध्ये वेगवेगळ्या स्थानांवर त्या उच्च पद भूषवित आहेत. हा प्रवरा कन्या मंदिरसाठी मोठा अभिमानाचा विषय आहे. आज विद्यालय आपला 56वा स्नेहसंमेलन सोहळा साजरा करत आहेत. विद्यार्थिनींसाठी हा सोहळा खूप महत्त्वाचा असतो. आपल्या शाळेतील दिवस कोणी विसरू शकत नाहीत. त्यात जर तुम्ही हॉस्टेलमध्ये जर राहत असाल तर तो अनुभव काही वेगळाच असतो. खरंच मुलींनो, तुम्ही भाग्यवान आहात की कन्या मंदिर सारख्या सुंदर व सुरक्षित अशा वातावरणात तुम्ही शिक्षण घेत आहात. आपण वर्षभर केलेल्या कामाचे, कलागुणांचे, खेळामध्ये दाखवलेल्या प्रावीण्याचे कौतुक आपल्या पालकांच्या समोर होणार असते. अनेक बक्षिसं मिळणार असतात म्हणून मुली आतुरतेनं या दिवसाची वाट पाहत असतात. त्यामुळे मुलींसाठी हा दिवस खूप खास असतो. तो सोहळा पार पाडण्यासाठी आपण येथे जमलेला आहात. आजचा स्नेहसंमेलन सोहळा एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन साजरा केला जाणार आहे. विविधतेने नटलेला देश माझा पूर्व भारत यातून आपणास पूर्वेकडील राज्यांची ओळख या ठिकाणी करून दिली जाणार आहे. स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्या चैताली सरनोत पोरवार, चार्टर्ड अकाउंटंट, त्यानंतर संस्थेच्या CEO मॅडम डॉक्टर सुस्मिता विखे पाटील, नंदुशेठ राठी, भारतशेठ घोगरे, संजय सोपान पाटील आहेर संचालक कारखाना, सुभाष नामदेव पाटील अंतरे संचालक कारखाना, या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी एक विशेष बाब मला नमूद करायची आहे. आपल्या देशाचे भाजपचे ज्येष्ठ नेते, विकास पुरुष, देशाचे रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब व नगर जिल्ह्याचे भाग्यविधाते आणि आता नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, जलसंधारण मंत्री, कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, या दोन व्यक्तींची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन या दोन्ही मान्यवरांचं कौतुक केलेलं आहे या विद्यापीठानं. या अगोदरही आपल्या नामदार साहेबांना पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टरेट मिळालेली आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या निर्णयाचं स्वागत करायचं आहे आणि अभिनंदन करायचं आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या CEO मॅडम डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी स्वीकारावं अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आत्ताच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री गोडगे सर यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्याला मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देते.
सुष्मिता विखे पाटील यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय चैताली अनिल कुमार सरनोत पोरवार चार्टर्ड अकाउंटंट यांचा यथोचित सत्कार करावा. सुष्मिता विखे पाटील यांचा सत्कार करावा. आदरणीय मॅडमना विनंती करतो की त्यांनी संस्थेचे संचालक नंदुशेठ राठी भारत घुगरे पाटील यांचाही सत्कार करावा. ट्रक सोसायटीचे चेअरमन आहेत भारत भाऊ घुगरे पाटील यांचाही सत्कार माननीय प्राचार्य मॅडम करतील. आयर पाटलांचा सत्कार करावा. त्यानंतर बडे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्या सिस्टर इन्स्टिट्यूटचे जे प्राचार्य आलेले आहेत अंबाडे सर, मोरे सर, विजय आहेर सर यांचा सत्कार करावा. मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. या व्यक्तीचं अतिशय मोलाचं असं काम असतं आणि या खरंच आहेत आणि एक प्रातिनिधिक स्वरूपात ब्राह्मणे आजी आहेत. या सतत भांडी घासण्याचं आणि स्वच्छतेचं काम करतात. त्यांचंही या ठिकाणी कौतुक होत आहे. धन्यवाद. सगळेच पालक विश्वासाने आपल्या मुली कन्या मंदिर मध्ये टाकतात कारण सुरक्षित कॅम्पस ही सुरक्षा ठेवणारे अनेक हात आहेत. भालेराव सर लवकर या पुढे. पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री भालेराव अशोक अप्पास आहेत. सुरक्षा इन्चार्ज यांना विनंती त्यांनी मंचावर यावे आणि सत्कार स्वीकारावा. सुरक्षा कर्मचारी अतिशय महत्वाची व्यक्ती प्रमुख श्री भालेराव अशोक. शाळेच्या इमारतीमध्ये टॉयलेट बाथरूम मध्ये सफाई करणाऱ्या कर्मचारी यांना सलाम. सौ अलका गणेश शिंदे यांना विनंती करते. अनुभव घेतो पण या ठिकाणी शाळेमध्ये 3000 विद्यार्थिनी आहेत आणि अशा या स्वच्छता ठेवतात. त्यांचं कौतुक होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून हा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार. धन्यवाद मॅडम. सन्माननीय चैताली अनिल सरनोत आज प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 56व्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख अतिथी सन्माननीय चैताली अनिल सरनोत पोरवार चार्टर्ड अकाउंटंट जळगाव. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय नामदार सौ शालिनीताई विखे पाटील, माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहिल्यानगर, डॉक्टर सुष्मिता विखे पाटील सीईओ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी, सौ लीलावती सरोदे शिक्षण संचालिका. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, पालक, बंधू आणि भगिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या गुणवंत विद्यार्थिनी, सर्वच क्षेत्रात गरुड झेप घेणाऱ्या विद्यालयाचा वार्षिक अहवाल आपल्या समोर सादर करताना मला खरोखरच आनंद होत आहे. मुलींच्या शिक्षणाकडे दूरदृष्टीने पाहणाऱ्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांना
खेड्यापाड्यातील शेतकरी, दीनदलित व विकासापासून वंचित असलेल्या कुटुंबातील मुलींच्या उत्कर्षासाठी पडलेल्या एका सुंदर स्वप्नांची पूर्ती म्हणजे प्रवरा कन्या विद्या मंदिर होय. पद्मश्रींनी 1969 साली या कन्या शाळेचे छोटेसे रोपटे लावले होते. आज त्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झालेला आपण बघत आहोत. या शैक्षणिक संकुलातून गेली 55 वर्षे ज्ञानामृत प्राशन केलेल्या विद्यार्थिनी आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, तांत्रिक, विधी, औद्योगिक, कला, व्यवसाय, वैद्यकीय व संरक्षण अशा विविध क्षेत्रात देश-विदेशात स्वकर्तृत्वाने उच्च स्थाने भूषवित आहेत. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यालयात एकूण 3118 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 540 विद्यार्थिनी वसतिगृहात राहत आहेत, तर 2578 विद्यार्थिनी प्रवरा परिसरातून शाळेत येतात. त्यांच्यासाठी संस्थेने 22 बसेसची व्यवस्था केली आहे. सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की विद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2023-24 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यालयाला 21 लाख रुपये, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह असे पारितोषिक मिळाले आहे. विद्यालयाच्या प्रगतीचा आरसा म्हणजे विद्यालयाचा निकाल. मार्च 2024 मध्ये पार पडलेल्या 10वी व 12वीच्या शालांत परीक्षेत आमच्या विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता 10वीचा विद्यालयाचा निकाल 100% लागला असून आघाडे अक्षरा नामदेव 98.80% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. विशेष श्रेणीमध्ये 158 विद्यार्थिनी व प्रथम श्रेणीत 72 विद्यार्थिनी आल्या आहेत. 12वी विज्ञान शाखेचा निकाल 100% असून रसाळ प्रेरणा काकासाहेब ही 89.33% गुण मिळवून प्रथम आली आहे. 12वी होम सायन्स शाखेचा निकाल 91.30% असून गायत्री बाळासाहेब जेजूरकर ही 74.67% गुण मिळवून प्रथम आली आहे. 12वी वाणिज्य शाखेचा निकाल 100% असून वैष्णवी सुनील आदक ही 72.50% गुण मिळवून प्रथम आली आहे. सीईटी परीक्षेत साळुंके अंकिता हिने पीसीबी ग्रुपमध्ये 98.38%, काळे श्रेया हिने पीसीएम ग्रुपमध्ये 97.44%, दहीफळे प्रतीक्षा हिने पीसीबी ग्रुपमध्ये 96.11% मिळविले आहेत. विद्यालयात 11वी व 12वी साठी स्पेशल व नियमित सीईटी, जेईई, नीट क्लासेस सुरू आहेत. प्राथमिक विभागात राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेसाठी 79 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी सानवी सादगीर व आराध्या भोसले या 2 विद्यार्थिनींची निवड झाली आहे. मराठी विभागात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पश्यंती गाडेकर व श्रद्धा मस्के यांना 500 रुपये रोख पारितोषिक मिळाले आहे. होम सायन्स कॉलेजच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कर्तृत्वशालिनी वक्तृत्व स्पर्धेत वाणी सेजल हिला प्रथम क्रमांकाचे 2500 रुपयांचे, मेढे साक्षी हिला तृतीय क्रमांकाचे 1000 रुपयांचे व सुमय्या पठाण हिला उत्तेजनार्थ 500 रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले आहे. G20 परिषदेकडून आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत 36 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. संस्कृत विभागात पुणे विद्यापीठ अंतर्गत संस्कृत विषयाच्या व्याकरण स्पर्धेमध्ये विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. दिल्ली विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत 4 विद्यार्थिनींना प्रत्येकी 5000 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली. मालपानी समूहातर्फे आयोजित संस्कृत पठण स्पर्धेत शाळेला 2रा क्रमांक मिळाला आहे. गणित, इंग्लिश, विज्ञान व संस्कृत विषयांच्या ऑलिम्पियाड परीक्षेत 320 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी 90 विद्यार्थिनींना सुवर्ण पदक मिळाले आहे. अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात विद्यालयाची हर्षदा मसे हिची जिल्हा स्तरासाठी निवड झाली. संस्था स्तरावर गणित विज्ञान प्रदर्शनात सानवी सादगीर हिला विज्ञान विभागात प्रथम क्रमांक व असद पटेल
हिला गणित विभागात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. C.V. रमन बाल वैज्ञानिक स्पर्धेत 7 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. या विद्यार्थिनी इस्रो सहलीसाठी डिसेंबर महिन्यात श्रीहरिकोटा येथे जाऊन आल्या. तेथे त्यांनी प्रत्यक्ष उपग्रहांचे लॉन्चिंग पाहण्याचा अनुभव घेतला आहे. चित्रकला विभागात एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचा निकाल 100% असून यावर्षी इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत 70 विद्यार्थिनींना वाढीव गुण मिळाले आहेत. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धांमध्ये 1800 विद्यार्थिनी सहभागी झाल्या. सृष्टी पालवे, श्रावणी मगर यांना प्रथम क्रमांक मिळाला आणि इतर 20 विद्यार्थिनींना बक्षिसे मिळाली. आंतरराष्ट्रीय रंगोत्सव कला फेस्टिवलमध्ये 287 विद्यार्थिनी सहभागी झाल्या. त्यापैकी 53 विद्यार्थिनींना आकर्षक पुरस्कार मिळाले आहेत. विद्यालयात गणपती, राखी, भेटकार्ड, मातीच्या वस्तू, आकाशकंदील तयार करण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. संस्था पातळीवर गणेशोत्सव निमित्त आयोजित सहकारातून समृद्धीकडे आणि शिक्षणातून विकासाकडे या देखाव्यास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत 23 विद्यार्थिनी पात्र ठरल्या आहेत. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत 16 विद्यार्थिनी पात्र ठरल्या असून श्रावणी मगर व श्रेया सांगळे यांना 9वी ते 12वी 4 वर्षे प्रतिवर्षी 7,500 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. NMMS परीक्षेत विद्यालयाच्या 48 विद्यार्थिनी पास झाल्या आहेत. त्यापैकी प्रतीक्षा धिंदळे या विद्यार्थिनीला 9वी ते 12वी पर्यंत प्रतिवर्षी 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि 35 विद्यार्थिनींना 9वी ते 12वी पर्यंत प्रतिवर्षी 9,600 रुपयांची सारथी शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यालयात राबविले जाणारे विविध उपक्रम: आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींना माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या निधीतून दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाते. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी कराटे, तायक्वांदो, लाठीकाठी, स्विमिंग, योगासने यांचे नियमित प्रशिक्षण दिले जाते. यावर्षी प्रथमच संस्थेच्या CEO सुस्मिता विखे पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थिनींनी लेझिम, ढोल, ताशा, झांज, लाठीकाठी यांचे भव्य प्रदर्शन केले. विद्यालयाच्या 600 विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला. हा कार्यक्रम इतका भव्य दिव्य होता की त्याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. विद्यालयात यावर्षी नवरात्र उत्सव, दांडिया व रावण दहन साजरे करण्यात आले. यामध्ये विद्यार्थिनी व पालकांनी दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. विद्यालयात आजी आजोबा मेळावा घेऊन प्रथमच आजी आजोबांचा सन्मान केला गेला. त्यांच्यासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संस्था पातळीवर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. विविध व्यवसायांची माहिती मिळण्यासाठी विद्यार्थिनींना याचा फायदा झाला. संस्थेच्या शेती महाविद्यालयांनी शेतामध्ये आधुनिक पिके घेतली आहेत. मुलींनी शिवार फेरीच्या माध्यमातून शेतीची माहिती मिळवली व आनंद लुटला. सांस्कृतिक विभागात समूह गीत गायन स्पर्धेत विद्यालयाला संस्था स्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले आहे. गणेशोत्सव निमित्त नाट्य स्पर्धेत आत्मरक्षण या नाटकास प्रथम पारितोषिक मिळाले. विज्ञान नाटिका AI अँड सायन्सच्या सादरीकरणासाठी तालुका स्तरावर द्वितीय पारितोषिक मिळाले. क्रीडा विभागात विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक विकास होण्याच्या दृष्टीने विद्यालयात खो खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, मैदानी खेळ, बॉक्सिंग, बुद्धिबळ, तायक्वांदो, स्विमिंग, हॉकी, फुटबॉल यासारखे खेळ खेळले जातात आणि त्यांचे मार्गदर्शन केले जाते. शासकीय व संस्था स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थिनी सहभागी होऊन यश संपादन करतात. यावर्षी विद्यालयातून तालुका स्तरावर 209 विद्यार्थिनी
जिल्हा स्तरावर 191 विद्यार्थिनी, विभागीय पातळीवर 158 विद्यार्थिनी, राज्य स्तरावर 87 विद्यार्थिनी आणि राष्ट्रीय स्तरावर 5 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आणि विजयी झाल्या. सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप 17 वर्ष वयोगटाचा संघ तृतीय क्रमांकाने विजयी झाला आणि 14 वर्ष वयोगटाचा संघ तृतीय क्रमांकाने विजयी झाला. राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत 17 वर्ष वयोगटाचा संघ सहभागी झाला होता. मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की हॉकी स्पर्धेसाठी नॅशनल लेव्हलला विद्यालयाची भसाड प्रतीक्षा तात्या हिची, तसेच फुटबॉल स्पर्धेत नॅशनल लेव्हलला 17 वर्षे वयोगटात आघाडे अक्षरा व गायके संस्कृती आणि 14 वर्षे वयोगटात फुटबॉल स्पर्धेत नॅशनल लेव्हलला सातव सोनाक्षी व अंभोरे प्रांजल यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत जाचक सृष्टी कारभारी हिने 200 मीटर मिडले प्रकारात सहभाग घेतला. पेंटाथलॉन या प्रकारात 1200 मीटर रनिंग, 100 मीटर स्विमिंग व पुन्हा 1200 मीटर रनिंग या प्रकारात माणिक मृणाल हिने सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य सी स्विमिंग स्पर्धेत विद्यालयाच्या माने मृणाली, सोंगाडे सिद्धी व जाचक सृष्टी या 3 मुलींनी 3 किलोमीटर समुद्रात पोहण्याची स्पर्धा पूर्ण केली. याचबरोबर विद्यालयात अनेक उपक्रम वर्षभर सुरू असतात. विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीस आम्हाला संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार सौ शालिनीताई विखे पाटील, माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहिल्यानगर, युवा नेते माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, डॉक्टर सुस्मिता विखे पाटील, CEO प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी, संस्थेचे सर्व संचालक, सचिव, सर्व पदाधिकारी, शालेय समित्यांचे अध्यक्ष व सदस्य या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी लाभते, याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. त्याचप्रमाणे सर्व पालकांचेही मोलाचे सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मेस कर्मचारी, विद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी, स्वीपर, सुरक्षा कर्मचारी या सर्वांचे शाळेच्या प्रगतीत मोलाचे सहकार्य लाभते आणि यापुढेही ते लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. ज्यांच्यामुळे ही शाळा नावारूपाला आली त्या सर्व विद्यार्थिनींचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. मी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. बाळासाहेब 94.50%. इयत्ता पहिली प्रथम क्रमांक गिरी काव्य विरे 97.36%. द्वितीय क्रमांक गागरे तन्वी वेणुनाथ 97.16%. तृतीय क्रमांक खेतमाळीस मयुरेश सतीन 96.33%. इयत्ता
आकांक्षा संतोष 92.17%. तृतीय क्रमांक कडू सृष्टी सर्जेराव 90.33%. इयत्ता 11वी कला प्रथम क्रमांक निर्मळ श्रद्धा संजय 74.83%. द्वितीय क्रमांक गायकवाड अश्विनी भाऊसाहेब 68%. तृतीय क्रमांक भांड माची भारत 67.83%. इयत्ता 11वी वाणिज्य प्रथम क्रमांक कुमारी आघाडी अक्षरा नामदेव 98.80 गुण. तसेच इंग्रजी विषयात प्रथम गुण 96. या शाळेत 10वी व 11वी सायन्सला प्रवेश, ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू तसेच रोख रक्कम आले आहेत. विद्यार्थिनीचे पालक आलेले आहेत. पालक असतील तर कृपया लवकर मंचावर यावं. तृतीय क्रमांक रक्कम थांबा थांबा थांबा. प्रमाणपत्र व रोख रक्कम. हिंदी विषयात प्रथम कुमारी फलके सृष्टी दत्तात्रय गुण 90. प्रमाणपत्र व रोख रक्कम. मराठी विषयात प्रथम कुमारी गुरवे स्नेहा संदीप तांबे संयुक्ता बाबासाहेब थेटे सानिका संदीप गुण 95. प्रमाणपत्र व रोख रक्कम. HSC परीक्षा 2024 12वी सायन्स प्रथम क्रमांक कुमारी रसाळ प्रेरणा काकासाहेब 89.33 गुण. ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू तसेच रोख रक्कम. गणित विषयात प्रथम क्रमांक गुण 100 पैकी 100. माननीय प्राचार्य कुंकर मॅडम, श्री कुदाळे सर व लबडे सर यांच्यातर्फे हिला 1,500चे बक्षीस देण्यात येत आहे. द्वितीय क्रमांक बोर्ड परीक्षा 2024 होम ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू. तृतीय क्रमांक कुमारी पेंढारी अवंतिका विठोबा 72 गुण. ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू. प्रथम क्रमांक कुमारी आदक वैष्णवी सुनील 72.50 गुण. ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू. कुमारी भारतकर स्नेहल सुनील 65.50 गुण. ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू. श्रावणी सीताराम प्रमाणपत्र व भेटवस्तू. कुमारी सांगे श्रेया भाऊसाहेब 24 गुणवत्ता यादीत निवड. कुमारी धिंगळे प्रतीक्षा लक्ष्मण प्रमाणपत्र व भेटवस्तू. कला शिक्षक म्हणून श्री बोरा सर, श्री शिंदे सर आणि भिंगारे सर यांना या रंगोत्सव स्पर्धेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण होत आहे.
यानंतर शाळेसाठी आपल्या संस्थेच्या विश्वस्त आदरणीय सौ शालिनीताई विखे पाटील यांचं मंचाकडे आगमन होत आहे. मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करत आहेत. विद्यार्थिनींनी टाळ्या वाजवून त्यांना मॅडमना विनंती त्यांनी मंचावर यावं आणि बक्षीस वितरणामध्ये लगेच सहभागी व्हावं मॅडमना मी विनंती करतो. यानंतर विद्यालयाला या रंगोत्सव स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेलं आहे. मी विद्यालयाचे पर्यवेक्षक भुसाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी बक्षिसाचा स्वीकार करावा. पटपट आणा लवकर. यानंतर कृतीशील मुख्याध्यापिका म्हणून सौ कुमकर मॅडम यांना या रंगोत्सव स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेलं आहे. कुमकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी हे विद्यालयाला मिळालेलं बक्षीस आहे आणि त्यांनी त्याचा स्वीकार करावा. आणि मी आदरणीय ताईंचं अभिनंदन करेन. ताई, तुम्ही अगदी वेळेवर आलेला आहात, कारण पुढचं बक्षीस तुम्हाला आहे. या रंगोत्सव स्पर्धेमध्ये बक्षीस जे मिळालेलं आहे संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून संस्था विश्वस्त आदरणीय सौ शालिनीताई विखे पाटील, माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना ही ट्रॉफी देण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं कौतुक करूया. मी कला शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय ताईंना ही ट्रॉफी द्यावी. यानंतर शाळेतर्फे आदर्श विद्यार्थिनी जाहीर करायच्या आहेत. मी घोरपडे मॅडमना विनंती करतो की त्यांनी मंचावरून दोन्ही विद्यार्थिनींचं नाव जाहीर करावं. आदर्श विद्यार्थिनी 11वी 10वी आणि 12वी मॅडम. माईक चालू करा. हॅलो. या ठिकाणी प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या दरवर्षी आपण 10वी आणि 12वी मधून आदर्श विद्यार्थिनी घेत असतो. एनी गेस 10वीची विद्यार्थिनी कोण? बर. स्वर्गीय शकुंतला शिकारखाणे आदर्श विद्यार्थिनी पारितोषिक जात आहे. मसे हर्षदा नितीन इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे. मसे हर्षदा नितीन, कारण आपण आधीच हे जाहीर करत नाही. आलेली आहे का विद्यार्थिनी? नाही, गैरहजर आहे. पालक पुढची. 12वी मधून एक विद्यार्थिनी आपण या ठिकाणी काढत असतो. कोण आहे? आदर्श झिंजाडे प्रतीक्षा संतोष. त्या विद्यार्थिनीने समोर यायचंय. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ट्रॉफी देऊन विद्यार्थिनीचा सत्कार करावा. नमस्कार, मी हिंदे ज्ञानेश्वरी. विद्यालयाचा मुख्य कणा म्हणजे खेळ. खेळ जन्माची पावती असते. खेळ जीवनाचा आधार असतो. म्हणून मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यालयाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा गौरव करावा. जलतरण 14वी राज्यस्तरीय सागरी जलतरण केली. पुणे बालेवाडी येथे झालेल्या नेहरू हॉकी कप राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयाचा संघ सहभागी. मी संघाला आमंत्रित करते. त्यांनी प्रातिनिधिक
नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत विद्यालयाचा संघ सहभागी झाला असून मी मान्यवरांना वर्ष वयोगट शालेय फुटबॉल स्पर्धा कोल्हापूर पन्हाळा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने जिंकलेला तृतीय क्रमांकाचा करंडकाचा विद्यालयाने स्वीकार करावा अशी मी विनंती करते. त्याचप्रमाणे यावर्षी आपल्या विद्यालयाच्या 5 खेळाडूंनी महाराष्ट्र संघात निवड झाली. तरी धन्यवाद मॅडम. राष्ट्रीय निवड चाचणीसाठी 5 खेळाडूंची निवड झाली. त्यातून आंबोरे प्रांजल व सातव सोनाक्षी या 2 खेळाडू गायके संस्कृती सातव सोनाक्षी गोरक्ष इयत्ता 8वी 14 वर्ष वय. आंबोरे प्रांजल ज्ञानेश्वर इयत्ता 9वी 14 वर्ष वयोगट राष्ट्रीय फुटबॉल संघात निवड. 17 वर्ष वयोगट रोहतक हरियाणा येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय हॉकी महाराष्ट्र संघात निवड. अभिनंदन. यावर्षी शाळेमध्ये आंतरकुलीन क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या आणि त्यांचे सहकारी शिक्षक, मी त्या कुलाचा प्रतिनिधी आहे. परिषद अध्यक्षा अहिल्यानगर या ठिकाणी त्यांचा विद्यालयाच्या वतीनं सत्कार होत आहे. यानंतर प्रमुख पाहुण्या मार्ग प्रेरणेने ही शाळा आज अभिमानाने उभी आहे अशा माननीय बाळासाहेब विखेंना कोटीशाळा वंदन. उपस्थित व्यासपीठ शालिनीताई, सुष्मिताताई यांना नमस्कार आणि उपस्थित सर्वांना खूप खूप नमस्कार. आज या स्टेजवर मी 15 वर्षानंतर उभी आहे, पण आज पण मी तेवढीच नर्वस आणि तेवढीच आनंदी आहे जेवढी मी या शाळेत असताना असायचे. कारण प्रत्येक गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचे आणि आत्ता जो मॅमनी अहवाल वाचला ना, तो वाचल्यानंतर असं वाटतं परत एकदा या स्कूलमध्ये आता ॲडमिशन घ्यायला पाहिजे मी. जेव्हा इथे येण्यासाठी मला कॉल झाला तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण प्रत्येक वेळेस गॅदरिंगमध्ये माझी विद्यार्थिनी यायच्या, त्यांना बघून असं वाटायचं की हा चान्स मला पण कधीतरी भेटला पाहिजे आणि तो आज मला भेटला. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभार. मी मध्यंतरी जेव्हा लोणीत आले होते तेव्हा मी इथून जातानाच मी माझ्या मुलीला म्हटलं की ही माझी स्कूल आहे आणि ती मला म्हटली पण की मला तुझी स्कूल बघायची आहे आणि लगेच तो चान्स मला भेटला, तर मला खूप आनंद होतोय. या कॅम्पसमध्ये जेव्हा मी एंटर झाले तेव्हा मला असं वाटलं की इतके वर्ष झालेच नाही आहे. इथलचं कॅन्टीन, माझी क्लासरूम, सगळे टीचर्स, या सगळ्या गोष्टी मला आठवतात. आपण जेव्हा शाळेत शिकत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण फक्त सब्जेक्ट शिकतोय, मस्ती करतोय, पण आपल्या पुढच्या सगळ्या भविष्याचा पाया या शाळेतच घडला जातो. म्हणून मी या सगळ्या टीचर्सच्या आणि या स्कूलची खूप खूप आभारी आहे, कारण यांनीच माझा पाया एकदम भक्कम करून दिला. माझे सगळे टीचर्स मला अजून आठवतात. भोंडे मॅडम, गाडे मॅडम, आयर मॅडम यांनी मला सुरुवातीपासून एनकरेज केलं. स्कॉलरशिप परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी एनकरेज केलं. सरोदे मॅडम मला हिस्ट्री शिकवायचा. तो हिस्ट्रीचा पिरियड इतका सुंदर असायचा की नंतर मला कधी पुस्तकच उघडायला नाही लागायचं, एवढं ते लक्षात राहायचं. कुमकर मॅडम, लबडे सरांनी शिकवलेलं मॅथ्स. मॅम स्ट्रिक्ट असायच्या पण तेवढीच तयारी पण करून घ्यायच्या माझ्याकडून. संस्कृत शिकवायच्या सातपुते मॅडम, त्यांच्या आवाजातलं ते अधुरम मधुरम हे गाणं पण मला अजून आठवतं. तुमच्यासारख्याच आम्ही पण स्पर्धांना संगमनेरला किंवा नगरला जायचो संस्कृतच्या स्पर्धांना. जेव्हा इथे एंटर झाले ना तेव्हा या सगळ्या आठवणी इतक्या ताज्या झाल्या की अजून सगळं मनात येत आहे. म्हणून या सगळ्या टीचर्सला मी एकदा म्हणू इच्छिते, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी नेहमीच एक इंट्रोवर्ट होते, पण शाळेमध्ये
येऊन मला स्टेज डेअरिंग आलं, कारण प्रत्येक गॅदरिंगमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एवढंच काय की रोज होणाऱ्या असेंब्लीमध्ये मला बोलायची सवय लागली आणि त्यापासून हे स्टेज डेअरिंग माझ्यामध्ये डेव्हलप झालं. जेव्हा माझं या स्कूलमध्ये ॲडमिशन झालं होतं तेव्हा माझ्या मम्मीला सगळेजण म्हणायचे की मराठी मीडियमला का टाकता, तिला इंग्लिश मीडियमला टाका, काय हरकत आहे. पण माझी मम्मी म्हणायची की नाही, जो पाया तिचा ह्या स्कूलमध्ये पक्का होईल तो दुसरीकडे कुठेच होणार नाही. आणि ते खरंच आहे, कारण या स्कूलने मला जे दिलंय ते दुसरं कोणीच देऊ शकलं नसतं. जेव्हा मला 10thला पण पर्सेंटेज चांगले होते तेव्हा पण सगळ्यांनी म्हटलं की सायन्स घे, कॉमर्स कशाला घेते. पण माझं गोल फिक्स होतं की मला चार्टर्ड अकाउंटंटच व्हायचं, CA करायचं. म्हणून त्यासाठी कॉमर्स घेतलं, अभ्यास केला, CPT क्लिअर झाले, IPCC क्लिअर झाले. फायनलमध्ये मात्र पहिल्यांदा फेल झाले, पण परत उठून अभ्यास केला, खूप तयारी केली आणि क्लिअर झाले. हे सगळं माझ्या या टीचर्सचंच बॅकबोन होतं की फेल्युअर आल्यावर हारायचं नाही, की परत उठून उभं राहायचं आणि परत शिकायचं. म्हणून तुमच्या सगळ्यांना पण मला हेच सांगायचं आहे की लाईफमध्ये अप्स अँड डाऊन येत राहतील. तुम्ही सगळ्यांनी पण परत उठून उभे राहा आणि खूप नाव कमवा. आणि तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या, खूप नाव कमवा. आणि मला माहिती आहे की मी पण 1ली ते 10वी सगळ्या गॅदरिंगमध्ये भाग घेतला. खूप हौस असते, डान्सची घाई असते, कधी एकदा बोलणं संपेल असं असतं. म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त तुमच्या सगळ्यांना फ्युचरसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. तुमचं नाव खूप खूप होऊ दे आणि मे बी मी अजून काही अचीव करेल आणि 10 वर्षानंतर पुन्हा या स्टेजवर असेल अशी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. जरूर मॅडम, आम्ही तुमची वाट बघणार आहोत. मोठ्या पदावर जा आणि पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्या म्हणून या ठिकाणी या. अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि म्हणून कोणी खचून न जाता पुढे जात राहावं. Respected dais, my dear parents and students, I welcome all the parents for the annual function of Pravara Kanya Vidya Mandir. आपण सगळे इथे आलात. सगळ्यांना सर्वप्रथम आजची थीम ही समजलीच असेल. एंटर केल्यापासून जी सुंदर रांगोळी यांनी काढली, त्याच्यानंतर हा सगळा देखावा जो या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मिळून केला, त्याबद्दल हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी गुड वर्क. मी सगळ्या प्रवरेचे 3 मेन घटक असतात जे आहेत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. आपण खरं तर सुरू करूया की मागच्या 1 वर्षामध्ये प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही रिपोर्टमध्ये सगळं बघितलंच असेल की आपण काय काय नवीन उपक्रम केले आणि हे येणाऱ्या वर्षी सुद्धा असणार आहेत. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या यांनी जे कारखाना चालू केला सहकारातून समृद्धीकडे आणि त्याच्यातून आपण शिक्षणातून विकास हा या पूर्ण वर्षी 2024 मध्ये आपण दाखवला. प्रवारा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मध्ये शिवार फेरीपासून सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण गणपतीची ही थीम ठेवली, कारण जे विद्यार्थी इथे शिकतात त्यांना त्यांचे फाउंडर कोण आहेत ही माहिती असावी. पद्मश्रींनी सहकार चळवळीमध्ये जे काम केलं असं सुंदर देखावा या शाळेत तयार करण्यात आला आणि या शाळेला प्रथम बक्षीस सुद्धा मिळालं. यासाठी इट वॉज अमेझिंग ते बघण्यासाठी. ती अख्खा आय थिंक इथे सुद्धा तुम्ही मांडलंय ना ते. येस, यामध्ये मी खरंच सांगू शकते की सगळ्या प्रवरेतून सगळ्या शाळांनी, कॉलेजेसनी सगळ्यांनी पार्टिसिपेट करून 5000 विद्यार्थ्यांची आम्ही मिरवणूक काढली शेवटच्या दिवशी, ज्याच्यामध्ये आम्ही लाठीकाठी, लेझिम, ढोल पथक, ताशा, पावली असं सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेची नोंदणी झाली. कायम प्रत्येक वेळेस हे बोर्डर विद्यार्थी घरी जात नाही नवरात्रीला आणि प्रवरेमध्ये 5 अशा बोर्डिंग स्कूल्स आहेत. ह्या मुलांसाठी आम्ही घटस्थापना सुद्धा प्रत्येक शाळेत केली आणि 9 दिवस नवरात्रीचे 9 वेगवेगळे उपक्रम केले. त्याच्यातून 1 दिवस तुम्ही सुद्धा याच्यात सहभागी झालात, ज्यावेळेस नवरात्रीला आपण दांडी आणि गरबा नाईट ठेवली. रावण दहन सुद्धा यावर्षी या संस्थेत प्रथमच करण्यात आलं. त्यानंतर आपण बिल्डिंग प्रवारा हा एक्सपो, स्टुडंट्स एक्सपो आपण इथं घेतला नोव्हेंबरमध्ये. खरं तर चेअरमन साहेबांची इच्छा कायम असते की आपण ऑन्टरप्रेनर्स बनवले पाहिजे. नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा युवक कसा बनवावा आपण या बिल्डिंग प्रवारा एक्सपो मधून बघितलं. टोटल 3 दिवसाच्या एक्सपो मध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून 1 कोटीची उलाढाल केली. हा सर्वप्रथम रेकॉर्ड फर्स्ट एक्सपो मध्ये आपला झाला. याच संकल्पनेतून 2025 ची सुरुवात झाली
आणि 2025 मध्ये सुद्धा गणपती, नवरात्री, बिल्डिंग प्रवारा हे इव्हेंट्स होणारच आहेत. पण जानेवारीमध्ये सर्वप्रथम जो इव्हेंट होणार आहे ती म्हणजे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला. हे 24वे वर्ष आहे आणि उद्या त्याचं पहिलं व्याख्यान होणार आहे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं. आपल्याला सगळ्यांना राजकारणातले सुजयदादा माहिती आहेत, पण शालेय शिक्षण पासून तर न्यूरोसर्जरी पर्यंत ते कसे घडले हे ते उद्या त्याच्या व्याख्यानातून सांगणार आहे आणि विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहे. त्याच्यानंतर जे दुसरं व्याख्यान हे मी आवर्जून सांगेल सगळ्या शिक्षकांना आणि पालकांना जरूर यायचं आहे, कारण आपण पहिल्यांदा तृप्ती कुलक्षेत्र मुंबई समंजस पालक एक आवाहन, बेसिकली आजच्या पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक गॅप आलेला आहे आणि पालकांनी आजच्या पिढीतले पालक यांना सुद्धा त्या गाईड करणार आहे. तर आपण मी सगळ्या पालकांना विनंती करते की 18 जानेवारी रोजी आपण सगळ्यांनी या व्याख्यानासाठी संध्याकाळी 5 वाजता गंगूबाई स्टेडियमला यावं. त्यानंतर 21 जानेवारीला इंद्रजित देशमुख साताऱ्यावरनं येणार आहेत. स्पर्धा परीक्षा आणि आजचा युवक हा त्यांचा टॉपिक राहणार आहे. आणि शेवटचं व्याख्यान हे अतुल राजोळी ठाण्यावरून येणार आहे ऑन ऑन्टरप्रेनरशिप. बेसिकली टुडे आय स्टँड हिअर हे सांगायला की आज प्रवरेमध्ये बदल घडत आहे. आपण सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज असू दे किंवा नवीन जे उपक्रम बाहेर होतात हे सगळे आपण प्रवरेत राबवतोय. बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आज सगळ्या पालकांची विनंती होती की आपण प्रवारा कोचिंग अकॅडमी ही चालवतोच. मला अभिमान वाटतो सांगायला की येत्या 14 जानेवारीला आपण प्रवारा सेंटर ऑफ एक्सलन्स ही अकॅडमी चालू करतोय, जी नीट, जेई आणि सीईटीचे स्पेशलाइज टीचर्स याच्यासाठी असतील. आणि ही अकॅडमी प्रवारा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या फर्स्ट फ्लोअरला एक्सक्लुझिव्ह फक्त ट्रेनिंग अकॅडमी कोचिंग सेंटर असणार आहे. सो सगळ्या पालकांना एकदा विनंती आहे, ज्यांना आपले मुलं कोचिंग सेंटरसाठी किंवा क्रॅश कोर्ससाठी टाकायचे त्यांनी नक्की प्रवारा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या फर्स्ट फ्लोअरला भेट द्यावी. ही या वर्षीची सुरुवात आम्ही करत आहोत. परत एकदा इथं बोलवल्याबद्दल थँक्यू. खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे. हॉर्नबिल जो पक्षी तिथे दिसतोय तो त्या दिवशी ऍड केलाय सरांनी मला भेटल्यानंतर असं मला वाटतंय. येस, नॉर्थ ईस्ट मध्ये स्पेशली आपल्याला हॉर्नबिल हा फेस्टिवल होतो. आपण सगळे पालक आता इथे बघणार आहोत, नॉर्थ ईस्ट दाखवणार आहेत. ईस्टर्न पूर्ण ईस्ट इंडिया मधलं वेगवेगळं म्युझिक, वेगवेगळे डान्स फॉर्म्स, तिथलं कल्चर आपण ह्या प्रोग्राम मध्ये बघणार आहोत. हेच आमचं कायम एक ॲडिशन राहणार आहे. एव्हरी टाइम आमचे विद्यार्थी याच्यातून नवीन काय शिकतील कल्चरल प्रोग्राम मध्ये. आम्ही यावर्षी जसं ईस्ट आहे, पुढच्या वर्षी कदाचित वेस्ट येईल, काही लकी ड्रॉ मध्ये माहित नाही. अजून एक सगळ्या विद्यार्थ्यांना मी एक सांगेल, आज ज्यांना प्राइज मिळाले कॉंग्रॅच्युलेशन्स टू देम. आय फील हू हॅव नॉट वन ते सुद्धा जिंकलेत, कारण पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, विनिंग इज नॉट इम्पॉर्टंट. आजकालच्या पालकांचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम पण फेस होतोय, माझाही मुलगा 11 वर्षांचा आहे, आज फेलियर शिकवणं जादा गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. आपण सगळेजण एकच शिकवतोय की पहिलं कसं यायचंय, दुसरं कसं यायचंय, तिसरं कसं यायचंय. पण रिअल लाईफ मध्ये ज्यावेळेस फेलियर्स येतात, आपले मुलं ते फेलियर्स ऍक्सेप्ट करायला प्रिपेअर्डच नसतात. सो आज मी पालकांनाही विनंती करते की फेलियर सुद्धा शिकवता आलं पाहिजे आणि फेलियर पचवायला सुद्धा विद्यार्थ्यांना जमलं पाहिजे. आणि प्रवारा एक ऑलराऊंडर विद्यार्थी घडवतो याचाही मला अभिमान आहे. थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर. माझं फर्स्टच भाषण माझ्या आईसमोर होत आहे. सो त्याकरता आय डोंट नो घरी गेल्यावर कळेल काय रिमार्क्स मिळतील त्याच्यावर. सॉरी काही चुकलं असेल तर. भाषण ती करणार होती, तिने मला लास्ट मिनिट उभं केलं. सो आय विश यू ऑल द बेस्ट अँड व्हेरी हॅपी न्यू इयर. थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. अतिशय सुंदर मार्गदर्शन आपण केलेलं आहे. निश्चितच पुढेही आपण असंच स्टेज गाजवा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नामदार शालिनीताई विखे पाटील, माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन व आशीर्वाद द्यावे. नमस्कार. सर्वात प्रथम मला इथे येण्यास थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आजच्या आपल्या ह्या प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय याचे वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी व ज्यांना आज प्रमुख अतिथी म्हणून आपण इथं बोलवलेलं आहे, अशी आपल्या लोणीची कन्या, आपल्या शाळेची विद्यार्थिनी
सौ चैताली, तसेच ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं अशा आपल्या संस्थेच्या CEO सुस्मिता, आपल्या ट्रक सोसायटीचे चेअरमन माननीय नंदुशेठ राठी, आपल्या कारखान्याचे संचालक माननीय संजय पाटील आहेर, माननीय सुभाष पाटील आंत्रे, आपल्या गावातील उद्योजक खासदार साहेबांचे मित्र, आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय उत्तम शेठ सरोनक, तसेच जी प्रमुख अतिथी म्हणून आपण बोलवलं चैताली, हिचे वडील माननीय अनिल सरोनक, तसेच आपल्या प्राचार्य कुमकर मॅडम, प्रौढ पब्लिक स्कूलचे प्राचार्य माननीय डॉक्टर आंबाडे सर, PCPSचे प्राचार्य माननीय विजय आहेर सर, आपले इंग्लिश मीडियमचे प्राचार्य सौरत्न बारके मॅडम, कोलारचे प्राचार्य माननीय मोरे सर, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि या कार्यक्रमासाठी चैतालीने तिचे अनुभव सांगितलेले आहेत आणि मी सुद्धा या शाळेची माझी विद्यार्थिनी असल्यामुळे निश्चितच या शाळेमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं ते फार महत्त्वाचं आहे. कारण फक्त शिक्षण एकच शिक्षण नसून सर्व पद्धतीने आपल्याला कसं काम करता येईल या दृष्टीने आपल्या या शाळेमध्ये सर्व बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. वार्षिक स्नेह संमेलन म्हटलं की आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आपण हे उपक्रम साजरे करत असतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन यावर्षी आगळा वेगळा कार्यक्रम आपला संपूर्ण शिक्षक स्टाफ असेल, आपले सोसायटीचे सर्व सदस्य असतील, आपले CO मॅडम असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी आपण गणपतीच्या वेळेस ढोलताशा, लेझिम, लाठीकाठी, बाहुली हे सर्व नवीन उपक्रम आपण इथं राबवले असल्यामुळे निश्चितच 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन गिनीज बुक मध्ये आपण नोंद झालेली आहे. तसंच नवरात्रीच्या वेळेस सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण आपले जे काही भारतीय कल्चर आहे, जे सण आपल्याकडे केले जातात त्याची माहिती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. या दृष्टीने आपण रावण दहन असेल, नवरात्रीमध्ये देवीचे अवतार घेऊन जे काही आपण वेगवेगळे सण साजरे करत असताना त्याचं महत्त्व काय हे आपण समजून सांगत असतो. त्या पद्धतीने हा कार्यक्रम सुद्धा आपण नवरात्रामध्ये साजरा केलेला आहे. पद्मश्री विखे पाटलांनी सहकारातून समृद्धीकडे जे काही त्यांनी अतोनात कष्ट केलेले होते आणि कारखाना कसा उभा केला याच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळे देखावे प्रत्येक शाळेमध्ये आपण या विद्यार्थ्यांसाठी दाखवलेले होते. चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करून पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव ज्ञान जास्त महत्त्वाचं असतं आणि हे अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना बघायला मिळालेले आहेत. आणि हे सर्व असताना आपल्या शाळेमध्ये अभ्यासा इतकंच खेळायला सुद्धा जे काही महत्त्व आपण दिलेलं आहे, जे विद्यार्थ्यांना इथं बक्षीस मिळालेलं आहे त्यांचं तर आम्ही अभिनंदन करतोच, परंतु स्विमिंग असेल, बास्केटबॉल असेल, कोच असेल, योगा असेल, याच्याही व्यतिरिक्त अनेक उपक्रम आपल्या या संस्थेमध्ये राबवले जातात. आणि क्लासेसच्या संदर्भात आता त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे नीटचे जे क्लासेस आपल्याला क्रॅश कोर्स जे करायचे आहेत निश्चितच त्याची नाव नोंदणी सुद्धा आपण आपल्या शाळेमध्ये प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये येऊन जर केली तर त्या पद्धतीने आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जाईल. जास्त वेळ नाही घेता आपल्या सर्वांना आपलं गॅदरिंग जे काही कलागुण आपल्याला साजरे करायचे आहे ते बघण्यासाठी आपण सर्व उत्सुक झालेले आहात. मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना मी मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि आपल्या पालकांना ज्या हॉस्टेलला मुले आहेत त्या पालकांना मी कळकळीची विनंती करते की शाळेची जी काही नियमावली आहे ही नियमावली सोडून बरेच वेळेस पालक मध्ये आधी भेटायला येतात आणि शाळेची जी काही शिस्त आपण ठरवून दिलेली असते याच्यामध्ये बाधा न आणता जे काही तुमचे भेटायच्या तारखेचे दिवस दिलेले आहेत त्याच वेळेस आपण जर भेटायला आला तर निश्चितच आपलं सहकार्य आम्हाला मिळेल. आणि नियम सोडून जर केलं तर निष्कारण कधी कधी संस्थेकडनं सुद्धा एखादा अपशब्द या पालकांना वापरला जातो. वापरण्यात येऊ नये या दृष्टीने आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या पालकाचं म्हणजे पालकचे विद्यार्थिनी असेल, विद्यार्थी असेल, आपलं जर आजारी असेल तर निश्चितच संस्था त्याची काळजी घेत असते आणि वेळोवेळी आपल्याला
फोन करून ती माहिती देत असते. म्हणून इथून पुढच्याही काळामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण हे कला गुण सादर करण्यासाठी आपण सर्व पालक लोक इथे येत असतात, त्याच वेळेस ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आपला लागत असतो त्यावेळेस विद्यार्थीची अभ्यासाची विचारपूस करण्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी यावेळेस आलं पाहिजे. विद्यार्थी आणि पालक यांचं जे काही मध्ये जो आपल्याला बरंचसं अंतर दिसतं, परंतु हे अंतर जर आपल्याला बाजूला करायचं असेल तर निश्चितच ज्यावेळेस शिक्षक लोक आपल्याला विनंती करतात त्यावेळेस पालकांनी आपल्या या विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या मुलीसाठी वेळ दिला पाहिजे. या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करा. मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. परत एकदा सर्वांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपले आशीर्वाद निश्चितच आम्हाला पुढील वाटचालीत मार्गदर्शक ठरतील. मी शाळेच्या क्रीडा संचालिका यांना विनंती करते की आजच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. तसा आभार मानणं संयुक्तिक ठरत नाही, कारण आपण एक परिवार आहोत. परंतु एक प्रोटोकॉल म्हणून या ठिकाणी आभार मानत आहे. प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 56व्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचा धन्यवाद देण्यासाठी व आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी मंचासमोर उभी आहे. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याप्रमाणे आभार म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या नात्याची सुरुवात आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आपल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी चैताली सरनोद पोरवार, ज्या CA आहेत. त्या अतिशय त्यांचा व्यस्त वेळ या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिला आणि सुंदर असं मार्गदर्शन विद्यार्थिनींना केलं. त्याचबरोबर आणखी काही अचिव्हमेंट घेऊन पुन्हा 10 वर्षांनी मी या ठिकाणी येण्याची इच्छा आपल्या पुढे त्यांनी प्रकट केलेली आहे. मी ईश्वराला प्रार्थना करते की त्यांची मनोकामना पूर्ण हो. त्यांचे लाख लाख आभार. विद्यालयाकडे एखाद्या अपत्यासारखे लक्ष देणाऱ्या आणि सतत विद्यार्थिनींमध्ये राहून विद्यार्थिनींच्या समस्या सोडवणाऱ्या, त्याचबरोबर शिक्षकांच्या पाठीवर कायम थाप देणाऱ्या अशा आमच्या मार्गदर्शक त्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढली. सन्माननीय सौ शालिनीताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, यांचेही मी विद्यालयातर्फे हार्दिक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर नव्यानं सूत्र हातात घेतलेल्या परंतु आम्हाला अतिशय जवळच्या वाटणाऱ्या, कायम विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये मिसळणाऱ्या, विचारांची देवाणघेवाण करणाऱ्या आणि कायम प्रोत्साहित करणाऱ्या आणि चॅलेंजिंग काहीतरी पुढे ठेवून करून घेणाऱ्या आमच्या संस्थेच्या CEO डॉक्टर सुष्मिता विखे पाटील याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या. विद्यार्थिनींचं कौतुक केलं. मी विद्यालयातर्फे त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन कमिटी व संस्थेचे पदाधिकारी, त्याचबरोबर प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी सन्माननीय सुभाष आंत्रे पाटील सर, सन्माननीय आहेर पाटील सर, हे कारखान्याचे संचालक आहेत. त्यांचाही व्यस्त वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही विद्यालयातर्फे हार्दिक आभार व्यक्त करते. ट्रक सोसायटीचे चेअरमन सन्माननीय नंदुशेठ राठी सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही आभार व्यक्त करते. त्याचबरोबर विविध विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे सर, कोल्हार हायस्कूल, श्री अंबाडे सर, PPS, श्री आहेर सर, PCPS प्रवरानगर, तसेच PGMHच्या प्रिन्सिपल रत्नपारखी मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांचेही मी विद्यालयातर्फे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर कायम शिवार फेरी सारखे जे काही कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पुटअप करणारे, आपण पाहिली शिवार फेरी काय असते, आम्हीही गेलो होतो. नाविन्यपूर्ण असे काहीतरी उपक्रम या ठिकाणी देत असतात आणि संस्थेलाही या ठिकाणी बऱ्याच वेळा त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं. असे आमच्यामध्ये उपस्थित असलेले श्री भारत घोगरे सर यांचेही विद्यालयातर्फे मी हार्दिक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर ज्या विद्यार्थिनींनी बक्षिसं मिळवली आणि ज्यांनी मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न केला त्या सर्व विद्यार्थिनींचे, त्याचबरोबर त्यांना कायम प्रोत्साहित करणारे त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांचे मी विद्यालयातर्फे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षक, वेगवेगळ्या
शाखेतून आलेले जे शिक्षक आहेत किंवा मान्यवर आहेत त्यांचे, त्याचबरोबर आमचा कर्मचारी वृंद जो आहे त्याच्यामध्ये सुरक्षा विभाग अतिशय महत्त्वाचा आहे, तेही या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल अतिशय डोळ्यात तेल घालून आपलं काम पाडत आहे. त्यांचाही विद्यालयातर्फे मी आभार व्यक्त करते. सर्व मान्यवरांचं जे माझ्याकडनं काही अनावधानानं राहून गेले असतील त्यांचेही मी विद्यालयातर्फे हार्दिक आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. परंतु यानंतर लगेचच आपला सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे. मी सांस्कृतिक कार्यक्रमाला विनंती करते की त्यांनी पुढील सूत्र हातात घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मंचावर स्थानापन्न सर्व